जळगाव जिल्ह्यामध्ये गारपिटीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय। काढणीला आलेला मका, ज्वारी, बाजरी ही पिकं अक्षरशः आडवी पडलेली आहेत। काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल। एरंडोल तालुक्यातील खर्च परिसरातील मक्याच्या शेतातून या सगळ्याचा आढावा घेतला प्रतिनिधी भूषण चिंचोळे। दादा आता डायरेक्ट 2-4-8-15 दिवसात काढण्यात येणार होता तो मक्का, आणि एवढं नुकसान झालंय। निसर्गही शेतकऱ्यावर कोप करतोय, त्यानंतर सरकारी म्हणजे कुठल्याच मालाला भाव नाही। त्यानंतर आता जो हातातोंडाशी जो आलेला माल होता तो पण आता देवाने तोंडातून हिसकावून घेतला। जे एवढं नुकसान झालंय की आता काय करावं ते समजत नाही शेतकऱ्यांना। एवढं नुकसान झालंय, आता समजून घे 5-10 दिवसात 15 दिवसात हा माल निघून जाणारा होता। जे येणार आहे ते पण नाही, आणि आधीचा जो माल होता ते पण नुकसानकारकच झालेला आहे। माती मोल मतलब असं 4 महिने पाणी भरून एवढं मेहनत करून आलेला घास आहे ना, सगळं आहे ना देवानं हातातून काढून घेतला, आणि त्या मालाला भाव नाही आधीच जेमतेम काढला आहे तोपर्यंत देवानं हे नुकसान करून टाकली। चंद्रपूरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसलाय। अवकाळीमुळे गहू आणि मिरची पिकांचं मोठं नुकसान झालंय। आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना अवकाळीमुळे शेतकरी आता चिंतेत सापडला। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। या अचानक झालेल्या पावसामुळे कापणी करून शेतात ठेवलेला गहू पीक मोठ्या प्रमाणात भिजून नुकसान झालं। शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। शिवाय मिरची पिकालाही या पावसाचा फटका बसल्याचं चित्र अनेक भागामध्ये आहे। आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना या अवकाळी पावसामुळे शेतकरी आता चिंतेत सापडले। याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राहुल आसुटकर। ते गव्हाचं 6 एकर किती नुकसान झालेलं आहे? तरी आमचं 5-6 लाखात झालं। कधी कापणी केली होती? 2 दिवसामध्ये आता काल त्यानं झाली होती। आता जमा आज सकाळी करणार होता, आम्ही रात्री पावसामुळं गेलेलो आहे। हिंगोलीमध्ये अवकाळी पावसामुळे हळदीचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। बाजारात हळदीला कमी भाव मिळण्याची आता शक्यता आहे। अवकाळीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल रात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली, आणि त्यामुळे बियाण्यांचा कांदा, आंबे, हळद या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। शिजवणीस आलेली हळद भिजल्यानं हातातोंडाशी आलेला घास आता निसर्गाने हिरावून घेतलाय। त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। नुकसान म्हणजे याच्यात एक होऊ शकते, हे जे ढीग आहे ना सर, या ढिगामधलं जे खालचे आहे ना, आता जे पाऊस पडल्यानंतर त्याच्यात माती असती, मातीमुळे काय होतं त्याच्यात आतमध्ये ना सडल्यासारखी शेंग होती। दुसरी गोष्ट ही शिजून इकडे वाळू घातली एक, तर दुसरी गोष्ट गेले डाग पडतात, ढोलमधून काढताना लालसर कलर येते, त्याच्यामुळे बाजारपेठमध्ये तिला भाव कमी लागतो। मला वाटतं सरकारने कमीत कमी हळदीला हमी भाव 16-17 हजार रुपये द्या पाहिजेत, आणि सरकारने असं जर कोपत असेल तर काहीतरी शेतकऱ्याकडे बघितलं पाहिजेत असं आम्हाला वाटते। बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी चिंतेत। जळगाव, जामोद, संग्रामपूर तालुक्यातील करमाळा, टुंकी, लाडनापूर या परिसरामध्ये आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उभी पिकं जमीन धुसली। यामध्ये गहू, कांदा, मका, फळबाग आणि इतर भाजीपाला वर्गीय पिकांचा समावेश आहे। एक दुःखद बातमी मालेगावमधून आहे। मालेगाव तालुक्यातील वनपट गावामध्ये भिंत कोसळली आणि त्यामध्ये मुलाचा मृत्यू झालेला आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ही दुर्घटना घडलेली आहे। मृत मुलाचं नाव यश शिंदे असून तो 8वी मध्ये शिकत होता। गुरांच्या शेडजवळ उभा असताना अचानक भिंत अंगावर कोसळली। या दुर्घटनेत यश शिंदेचा जागीच मृत्यू झाला। तर नंदुरबारमधल्या शनी मांडळमध्ये जोरदार पाऊस बरसलेला आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मका, भुईमूग आणि कांदा पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे, शक्यता व्यक्त केली जाते। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलेलं आहे। वादळी वाऱ्यामुळे आंबा, चिकू आणि चिंचेचा झाडाखाली फळांचा सडा पडलेला दिसतोय। हाताशी आलेल्या फळबागांचे या अवकाळीनं जबर नुकसान झालं। त्याचबरोबर काढणीला आलेली हळद या पावसात भिजून गेली आहे, त्यामुळे हळद उत्पादकांच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे। यंदा पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली, आणि यामुळे काढणीला आलेला गहू अक्षरशः आडवा पडलाय। त्यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तसंच भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हवा पाणी खूप सुटलेलं आहे। रात्री आमचा गहू फार भिजलेला आहे।
परंतु या सरकारनं आमच्याकडं काहीतरी पाहायला पाहिजे. याच्या दिशा कोणती काय आहे बा, कंडिशन कशी काय आहे. रब्बी हंगामचा असाच गेलेला आहे. याच्या आधी आमचा पाण्यानं सारा भिजलेला आहे. त्यानं भिजून बी आम्हाला कोणत्याही गोष्टीचं काय, आता आम्ही काढलेला माल आमच्या मार्केटला जातो असतो, तो मार्केटला आम्हाला भाव भेटू शकत नाही. निसर्ग असा करतोच, तर कास्तकारांना आम्ही काय करावं हे आमचं म्हणणं आहे. संभाजीनगर जिल्ह्याला अवकाळीसह गारपिटीनं झोडपून काढलंय. पैठण, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, फुलंब्री आणि कन्नड तालुक्यात सोमवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं थैमान घातलं. ऐन काढणीच्या हंगामामध्ये आलेल्या या संकटामुळे उभं गहू, ज्वारी, हरभरा आणि फळबागाचं प्रचंड नुकसान झालं. नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. काल रात्री पाऊस भरपूर झाला आणि त्याच्यामध्ये गारा पडल्या, वारा असल्यामुळं आमच्या मक्काचं मोठं नुकसान झालं आहे. 7 एकर मक्काचा प्लॉट जमीनदोस्त झाला. याच्यामध्ये आता सरकारने भरपाई द्यावी. या नुकसानाच्या आता जनावराच्या खायच्या कामाचा ना उत्पन्नाचा असा काहीच उपयोग राहिलेला नाही. तरी आता शासनाने याची भरपाई बी करावी. नाव काय? माझं भाऊसाहेब रंगनाथ सावंत. आमच्याकडे रात्री आलेल्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याच्यात कांदा, मोसंबी, फळबाग आणि ज्वारी ह्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यात मका असू द्या आणि याचं काढणीला आलेल्या पिकाचं तर खूप अतोनात नुकसान झालेलं आहे. कांद्याचं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याच्यात ज्वारी खाली पडून गेलेली आहे. जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता चारा साठवून ठेवू शकत नाही, कारण की तो पूर्णतः काळा पडणार आहे आणि तो म्हणजे खराब होण्याच्या मोठ्या प्रमाणात मार्गावर आहे. बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारी आणि उन्हाळी बाजरी पिकाचं मोठं नुकसान झालंय. पावसाच्या अंदाजानं अनेक शेतकऱ्यांनी गहू, बाजरी याची काढणी केली, परंतु मळणी करण्यापूर्वीच पाऊस आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुढे मोठं संकट निर्माण झालंय. या भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आता शेतकऱ्यांमधून केली जाते. तर दुसरीकडे विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसात वीज पडून 2 गायी ठार झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील उमापूर परिसरामध्ये घडली. तर वडवणी तालुक्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला, त्यामुळे फळबागांचं नुकसान झालं.